ला मी आज अशी छान रेसिपी घेऊन आलेली आहे। भारतीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मी आता पहिले आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला तेल टाकायचं एक पडीभर, त्याच्यात जिरं, मोहरी, कुटलेला लसूण, एक हिरवी मिरची व्यवस्थित झाली की आपल्याला छोटासा एक कट केलेला कांदा घालायचा आहे त्याच्यामध्ये। तो पण चांगला गोल्डन कलर आपल्याला परतून घ्यायचा आहे। या पद्धतीनं दाखवला आहे तसा कांदा झाला की त्याच्यामध्ये लाल तिखट छोटासा चम्मच, एक धनिया पावडर आणि हळद व्यवस्थित टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीनं दाखवलं आहे तसं। तर त्याच्यामध्ये छोटा एक चम्मच आपल्याला गरम मसाला टाकून ते पण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मॅश केलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे, तो पण व्यवस्थित मिक्स करायचा आहे आपल्याला। बटाट्याला पूर्ण आपलं हे लागलं पाहिजे मसाले, तसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चला तर मग आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे या पद्धतीनं। तर भरपूर सारी आपल्याला कोथिंबीर घालायची, ते पण टाकल्यावर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं। चला तर मग आता पुढची तयारी करून घेऊया। तर मी 2 शिळ्या चपात्या घेतलेल्या आहे। सगळ्यांच्याच घरी असतात शिळ्या चपात्या, त्याच्यापासून आपण छान अशी रेसिपी बनवणार आहे, अशी म्हणजे कोण बनवणार आहोत आपण। आता आपल्याला एक चपाती घ्यायची, त्याचे आपल्याला चार हे करून घ्यायचे भाग। बघू शकता ह्या पद्धतीनं दाखवले तसे आपले पुरे चपातीचे आपल्याला असेच भाग करून घ्यायचे। बघू शकता असा भाग करून घ्यायचा आहे आपल्याला। तर मी एक वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 4 चम्मच बेसन पीठ घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित पहिले मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यावर। आणि मग थोडं पाणी टाकून आपल्याला जास्त पातळ बी नाही घट्ट बी नाही असं मिश्रण करून घ्यायचं आहे बेसनचं। आणि गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीनं दाखवलं आहे तसं। बघू शकता ह्या पद्धतीनं करून घ्यायचं आहे। तर एक चपातीचा आपल्याला हे घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला व्यवस्थित बेसन लावून घ्यायचं आहे। एक भाग घ्यायचा आहे चपातीचा आणि व्यवस्थित आपल्याला म्हणजे कोनची तयारी करून घ्यायची आहे, त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आणि आपल्याला कोनसारखा आकार देऊन सनी त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी बनवली ते लावून घ्यायची, व्यवस्थित टाकून घ्यायची आहे या पद्धतीनं दाबू बघू शकता। आणि इथं आपले कोन तयार आहे, बघू शकता कोन झालेले तयार। तर आपल्याला कोन तयार झाले की बघू शकता किती छान झालेले कोन। तर आपल्याला एक कोन घ्यायचा आहे आणि जे आपण बेसनचं केलेलं आहे मिश्रण ते घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे वरतून, म्हणजे तेलात तळताना आपलं बटाट्याची भाजी खाली येऊ ना म्हणून आपल्याला व्यवस्थित बेसन लावून घ्यायचं आहे वरतून। बघू शकता ह्या पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचं आहे। आता तेल तपलेलं आहे कडक, आपलं असं कडकडीत तपलेलं पाहिजे तेल आणि त्याच्यामध्ये पुऱ्या कोनला बेसन लावून व्यवस्थित वरतून आपल्याला 2 कोन तळून घ्यायचे, 2-2 असे तळून घ्यायचे। थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला पलटून घ्यायचे या पद्धतीनं। बघू शकता आपले कोन छान असे तळले गेलेले आपल्याला काढून घ्यायचे, बघू शकता। आणि चॅनलवर नवीन असताना तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मग कोन तयार झालेले आपल्याला काढून घ्यायचे, परत 2 तळून घ्यायचे आपल्याला कोन, असे 2-2 आपल्याला सगळे कोन तळून घ्यायचे बघू शकता। तर पलटून घ्यायचे एका साईड झाली की बघू शकता। हे पण झालेले आपले कोन इथं तयार झालेले बघू शकता किती छान झालेले आणि घरामध्ये साहित्यानंच होऊन जाते, जास्त काही हे लागत नाही। बघू शकता किती छान झालेले, तुम्ही पण करू शकसान, एकदम छान झालेले। आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, एकदम छान अशी सोपी सापी रेसिपी आहे। बघू शकता किती छान झालेले, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि चॅनलवर नवीन असताना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाय।